मित्रांनो, आपण अनेकदा तक्रार करतो की अभ्यास होत नाही, परिस्थिती चांगली नाही किंवा संसाधने कमी आहेत. पण आज मी तुम्हाला अशा एका महामानवाची गोष्ट सांगणार आहे, ज्याने गरिबी, भूक आणि सामाजिक विषमतेच्या बेड्या तोडून ज्ञानाचे आकाश कसं कवेत घेतलं. एका आयुष्यात 32 पदव्या, 9 भाषांचे ज्ञान आणि जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून ओळख. हो, आपण बोलत आहोत सिम्बल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील अभ्यासाकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. बाबासाहेबांचा अभ्यासाचा प्रवास सोपा नव्हता. शाळेत बाहेर बसून शिक्षण घेतानाही त्यांच्या डोळ्यात एकच स्वप्न होतं, शिक्षण. मॅट्रिक पास झाल्यावर त्यांना सयाजीराव गायकवाड महाराजांची मदत मिळाली आणि ते अमेरिकेला गेले. एक प्रसिद्ध किस्सा. न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात असताना बाबासाहेब दिवसातील 18 ते 21 तास अभ्यास करायचे. अनेकदा त्यांच्याकडे जेवणाचे पैसे नसायचे, पण त्यांनी तो पैसा जेवणाऐवजी पुस्तके विकत घेण्यासाठी खर्च केला. न्यूयॉर्कच्या थंडीत लायब्ररीच्या पायऱ्यांवर बसून अभ्यास करणारा हा विद्यार्थी आज जगाचा मार्गदर्शक ठरला आहे. ते म्हणायचे, ग्रंथ हेच माझे गुरु आहेत. बाबासाहेबांच्या अभ्यासातून आपण काय शिकू शकतो? 1. शिस्त. ते लायब्ररी उघडण्यापूर्वी तिथे हजर असायचे. 2. वाचनाची गोडी. त्यांनी लंडनमध्ये असताना जगातील सर्वात दुर्मिळ ग्रंथ वाचून काढले. 3. लेखन. ते फक्त वाचत नसत, तर त्यावर स्वतःचे विचार लिहून काढत. 4. बहुआयामी विचार. त्यांनी केवळ एका विषयाचा अभ्यास केला नाही, तर विज्ञान, कायदा आणि समाज या सर्वांना जोडले. चला बघूया त्यांनी आपल्याला काय संदेश दिला आहे. तरुणांनो, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही गरीब आहात किंवा तुम्हाला संधी मिळत नाही, तर मी केलेले संघर्ष आठवा. तुमच्याकडे आज इंटरनेट आहे, पुस्तके आहेत, मग तुम्ही मागे का आहात? उठा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. भीमराया, माझा भीमराया, भारताचा पाया, माझा भीमराया. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.